शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 26. साधकास सूचना. 1. मोक्ष मार्ग म्हणजे खऱ्या सुखाचा मार्ग. हा मार्ग जो आपल्याला दाखवील त्यालाच आपण गुरु मानावे आणि त्याच्या ठिकाणी अढळ श्रद्धा ठेवावी, जेणेकरून श्रद्धा अधिकाधिक वाढेल. अशा प्रकारचे ग्रंथ वाचावेत. गुरुवरील श्रद्धेत गढूळपणा येईल अशी संगत करू नये. नेहमी आचरण शुद्ध राखण्यासाठी सतत प्रयत्न करावा. गुरूंनी सुचविलेल्या साधना व्यतिरिक्त अन्य ठिकाणी मन जाऊ देऊ नये. 2. स्वतःच्या मताने केलेली साधने घसरगुंडीप्रमाणे मनुष्याला सुखरूपतेपासून दिवसेंदिवस खाली खाली नेतात आणि गुरूंनी सुचविलेले साधन साधकाला आत्ममंदिराची एक एक पायरी चढायला लावते. 3. नागसापाला मांडीवर बसून घेणे, वाघाच्या गुहेत वस्ती करणे किंवा काचेचा रस पिणे याकडे जसे मन जात नाही त्याप्रमाणे साधकाचे मन विषयांकडे वळता कामा नये. 4. देहातील दशेंद्रियांपैकी डोळे पाहणे, कान ऐकणे, नाक वास घेणे, हात काम करणे, पाय चालणे असे एक एक इंद्रिय एक एक काम करते, पण जिव्हेंद्रिय मात्र बोलणे व खाणे अशी 2 कामे करते. मनुष्याचे तोंड म्हणजे देहाचे महाद्वार म्हणण्यास हरकत नाही, कारण या द्वारातून कोणाला आत जाऊ देणे, कोणाला बाहेर जाऊ देणे ही क्रिया घडते. हे काम जिव्हेच्या द्वारे होत असल्याने जिव्हा ही द्वाररक्षक म्हणणे शोभते, पण अनादी कालापासून जिव्हेला वाटेल तेव्हा वाटेल ते खाणे, खोटे व टोचून बोलणे, वर्म काढणे, चहाडी निंदादी वाया बडबड करणे हे जे दुर्व्यसन जडले आहे त्यापासून साधकाने जिव्हेला प्रथम सोडविले पाहिजे. म्हणजे जिव्हेच्या द्वारा आत जाणारा आहार सर्व प्रकारे सात्विक आहे की नाही, तसेच कोणत्या प्रकारचे शब्द बाहेर पडत आहेत याकडे साधकाने कटाक्षाने लक्ष पुरविले पाहिजे, तरच साधकाची प्रगती होऊ शकते. 5. पाकशास्त्र केवळ वाचून जेवणाच्या तृप्तीचा अनुभव येत नाही. त्यासाठी स्वयंपाक करूनच जेवले पाहिजे. तद्वत केवळ सद्ग्रंथ वाचून मनुष्याला अखंड सुखाचा अनुभव येत नाही. त्यासाठी मुमुक्षुने ज्ञानी पुरुषांच्या बोधानुसार साधनच केले पाहिजे. 6. मुले जरा पावलं टाकायला लागली की आई बापांनी त्यांचा हात धरू गेल्यास त्यांना खपत नाही, पण मुलगा नुकताच चालायला लागल्यामुळे पडण्याची भीती आहे याची आई बापांना जाणीव असल्याने ते मुद्दाम त्याचा हात धरतात. परंतु आई बापांचा उद्देश किंवा स्वतःच्या शक्तीची कल्पना नसल्यामुळे वडील माणसांचा हात लगेच सोडवून घेऊन ती भराभर चालण्याचा प्रयत्न करतात, पण पायात शक्ती नसल्यामुळे लगेच ती पडतात आणि दुखले खुपले म्हणून रडायला लागतात. त्याप्रमाणे गुरूंच्या सूचनेनुसार आपण उपासना करू लागलो की काही दिवसांनी आपण आता बरेचसे पुढे गेलो आहोत, तेव्हा यापुढे गुरूंच्या सहाय्याची काही जरुरी लागणार नाही असे वाटायला लागते. त्यामुळे सहजच गुरूंचा सहवास अंतरतो व आपल्याला उपासनेत जोर नसल्याने मोहाला बळी पडून आपणास अधिक दुःखात पडावे लागते. 7.
तवा चांगला तापल्याशिवाय जशी भाकरी उठत नाही, त्याप्रमाणे प्रखर म्हणजे तीव्र वैराग्याशिवाय गुरूंच्या ठिकाणी साधकाची निष्ठा दृढ होत नाही. एक सावकार होता. त्याने 1 एकर जमीन विकत घेतली आणि तीत एक विहीर खणविली. ती 20 हात खणली तरी पाण्याचा झरा दिसेना, म्हणून थोड्याशा अंतरावर दुसरी 25 हात विहीर खणविली. तेथेही पाणी लागले नाही. त्यानंतर त्याने थोड्या अंतरावर एकाहून एक अधिकाधिक खोल अशा 5 विहिरी खणविल्या. एकूण 7 विहिरी खणविल्या तरी पाणी लागले नाही. ते नाहीच, शेवटी आपले श्रम व खर्च फुकट गेल्याबद्दल त्या सावकाराला अतिशय दुःख झाले. एके दिवशी तो एका झाडाखाली जाऊन सचित होऊन बसला असता त्या वाटेने जाणाऱ्या एका सूज्ञ गृहस्थाने त्याची खिन्न मुद्रा पाहून विचारपूस केली. तेव्हा त्याने आपली खरी हकीकत सर्व काही त्याला सांगितली. ती ऐकून तो गृहस्थ म्हणाला, "अरे बाबा, काय म्हणावे तुला? 7 विहिरी खणण्याचा उगीच खटाटोप केलास. त्यापेक्षा पहिली विहीर जी 20 हात खणली 30 आणि 40 हात खणली असती तर कामच झाले असते." तात्पर्य: ज्याची निष्ठा दृढ नाही त्याने अनेक संतांचा सहवास केला तरी तो विशेष काही मिळवू शकत नाही. सर्व संतांचे सांगणे एकच, करिता मार्गदर्शनार्थ अनेक ठिकाणी धुंडाळण्यापेक्षा मनुष्याने एकाच ठिकाणी अढळ श्रद्धा ठेवावी, म्हणजे इच्छित कार्य यशस्वी होते. तसे न केल्यास आपले कर्तव्य न बजावता येताना जसे मोकळ्या हाताने येणे झाले, त्याप्रमाणे जातानाही मोकळ्या हाताने जाणे होईल. 8. गुरुबोधाने विषयांची निरसता जरी कळून आली तरी पूर्वसंस्कार बलवत्तर असल्यास साधक वासनावश होऊन विषयांकडे ओढला जातो. त्या समयी त्याला धड विषयांचा त्यागही करवत नाही आणि मनापासून विषयांचा उपभोगही घेवत नाही. अशी त्याची चमत्कारिक स्थिती होते. मागाहून आपण सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने गेलो, त्यामुळे सुखाचे स्थान जवळजवळ येण्यापेक्षा लांब लांब जाऊ पाहत आहे असे वाटून तो उदास होतो. याचकरिता चित्त परिपूर्ण शुद्ध होईपर्यंत साधकाने सद्गुरुचरणाला बिलगून राहावे. 9. गुरुमार्ग हा अत्यंत कठीण आहे, कारण या मार्गात मुख्य म्हणजे अभिमानालाच ठार करावे लागते. गुरुबोधानुसार मार्ग आक्रमित असता साधकाच्या अभिमानावर वरचेवर घाव बसत असल्याने ते सहन करणे त्यास प्रथम मोठे कठीण जाते. ज्याची गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठा असेल, ज्याची गुरूंचा दास बनण्याची परिपूर्ण तयारी असेल, तोच एक अभिमानाला जिंकू शकतो, म्हणजे त्यालाच हे गुरुकृपेचे महत्भाग्य लाभते. 10. अर्धी घागर पाण्याच्या हालचालीने जशी डुचमळते, तद्वत ज्ञानाच्या अर्धवट स्थितीत साधक आपणास सर्व समजून चुकले या समजुतीने अभिमानाला बळी पडतो आणि लोकांना उपदेश करी सुटतो. त्यामुळे तेथेच त्याची प्रगती खुंटते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.